चला माहेरने आज दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती. सकाळी सकाळी आणि ती पण आमची शेताकडे झालेली होती. तर बघू शकता सूर्याचं पण दर्शन झालेलं होतं आणि आम्ही सकाळीच तुम्ही म्हणसाल कशासाठी आले तर आंबा वेचायला. म्हटलं आंबे पिकतात तर बघूया. तर इथे आम्हाला 5 ते 10 आंबे भेटले. काही आंबे वेचून नेलेले होते पहाटेच, त्यामुळे आम्हाला काही एवढे आंबे भेटले नाही. तर ते आंबे साईडला उचलून ठेवले आणि इथे झाडावरती आम्हाला काही 5 ते 6 साका दिसत होत्या. तर आहो बोलले की मी झाडावरती चढतो आणि त्या साका पाडतो. तर म्हटलं ठीक आहे. तर ते झाडावरती चढले आणि ते आता साका पाडायच्या होत्या. तर सकाळी सकाळी वारा पण नव्हता, त्यामुळे एवढं काही भीतीचं कारण नव्हतं. कारण की ते पण आता भरपूर दिवस झाले झाडावरती चढले नव्हते. तर फांदी वरती जाऊन ती फांदी हेलकावायची होती. ज्या फांदीवरती साका होत्या तर त्यांनी ती फांदी हेलकावली. तर 2-3च साका भेटल्या आम्हाला, काही 2-3 पडल्या नाही. तर फायनली घेऊन घरी आलो आणि आमचं आवरलं आणि राजूरला पोहोचलो होतो. तर इथे आम्हाला हळदीच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं. तर इथे साड्या वगैरे घ्यायच्या होत्या, तर त्या साड्या घेतल्या. त्यानंतर भांडे वगैरे आहेरासाठी घ्यायचे होते, ते पण घेतले आणि त्यावरती नाव वगैरे टाकून घेतला आणि प्रवासाला सुरुवात झाली. तर मध्ये काही शूट केलं नाही. तर फायनली पोहोचलो होतो सावरकुंडे गावामध्ये. तर इथे मावशीच्या मुलाचं हळद होती. तर ते पोहोचलो होतं. तर आम्हाला थोडा वेळेला उशीर झाला. तर हळद लागून गेलेली होती. तर परंतु मग हळद लावली, मध्ये काही शूट घेतलं नाही. नंतर जेवणाचा कार्यक्रम चालूच होता. तर जेवण वगैरे केलं आणि थोडं निवांत बसलो होतो खुर्च्यांवरती आणि समोरच इथे मावशीच्या मुलांचं चालू होतं गप्पा वगैरे मारण्याचं काम. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब